स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही आमच्या मराठी लीगल PDF-मधील उतारा क्रमांक 15चे डिक्टेशन घेणार आहोत आणि जर कोणाला ही PDF पाहिजे असल्यास त्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करून आमच्या पिन केलेला मेसेज वाचून आमच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करावा। ह्या डिक्टेशनची गती 80 शब्द प्रति मिनिटची असेल। बी रेडी, स्टार्ट। कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 चे कलम 12, 18, 19, 20 व 22 प्रमाणे परिच्छेद गैर अर्जदाराविरुद्ध कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 चे कलम 12, 18, 19, 20 व 22 अंतर्गत खटला चालविण्यात आला। सदर प्रकरण प्रलंबित असताना गैर अर्जदार यांनी सदर न्यायालयाने निशाणी क्रमांक 14 वर पारित केलेल्या आदेशाविरुद्ध माननीय जिल्हा व सत्र न्यायालय येथे रिव्हिजन दाखल केले होते, परंतु सदर रिव्हिजन फेटाळण्यात आले करिता गैर अर्जदाराने माननीय उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे सदरील आदेशाविरुद्ध याचिका दाखल केली होती। त्यावेळी गैर अर्जदाराने सदर प्रकरण लवकरात लवकर निकाली काढावे याकरिता सदर न्यायालयास आदेशित करण्यात यावे अशी विनंती माननीय उच्च न्यायालयास केली व सदर याचिका काढून घेतली करिता माननीय उच्च न्यायालयाने सदरची याचिका निकाली काढून प्रस्तुत प्रकरण बांधील वेळेत निकाली काढण्यात यावे असे आदेशित केले। परिच्छेद प्रस्तुत प्रकरणात अर्जदार यांनी कौटुंबिक हिंसाचार अधिनियम कलम 23 अंतर्गत देखील अर्ज दाखल केला होता। तो अर्ज मंजूर करून अर्जदारास अंतरिम आर्थिक सहाय्य दरमहा रुपये 1500 मंजूर करण्यात आले आहे। परिच्छेद अर्जदार क्रमांक 1 कथन करते की त्यांचा विवाह गैर अर्जदार यांच्यासोबत दिनांक 4 मे 1988 रोजी रीतिरिवाजाप्रमाणे झाला। लग्न संबंधातून गैर अर्जदारापासून त्यांना 2 मुली आहेत, त्यापैकी एका मुलाचा विवाह झालेला आहे व अर्जदार क्रमांक 2 या अर्ज दाखल करतेवेळी शिक्षण घेत होत्या। लग्नानंतर 1 वर्ष गैर अर्जदार यांनी अर्जदार क्रमांक 1 यांना चांगले नांदविले व त्यानंतर त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। तसेच गैर अर्जदार क्रमांक 1 यांना काहीही न सांगता 5 ते 6 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दुसऱ्या महिलांसोबत राहिले। अर्जदार क्रमांक 1 यांनी शोध घेतला असता त्यांना समजले की गैर अर्जदार यांना गडचिरोली येथे आरोग्य विभागात नोकरी लागली आहे। त्यामुळे अर्जदार क्रमांक 1 त्यांना भेटण्याकरिता गेल्या असता गैर अर्जदार यांनी त्यांना आर्थिक सहाय्य देण्यास संमती दर्शवली, परंतु त्यांनी कोणतेही आर्थिक सहाय्य दिले नाही। परिच्छेद सन 2003 मध्ये अर्जदार क्रमांक 1 यांनी फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 125 अन्वये पोटगी मागण्याकरिता न्यायालयात अर्ज दाखल केला। त्यामध्ये अर्जदार क्रमांक 1 यांना अंतरिम पोटगी म्हणून दरमहा रुपये 1000 देण्याचा आदेश पारित करण्यात आला, तरी देखील गैर अर्जदार यांनी सदर पोटगी रक्कम नियमितपणे अर्जदारांना दिली नाही। त्या दरम्यान अर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांच्या एका मुलीचे लग्न करून दिले, परंतु अर्जदार क्रमांक 2 च्या शिक्षणाकरिता त्यांना दरमहा रक्कम 3000 ते 3500 ची गरज होती करिता दिनांक 7 एप्रिल 2012 रोजी त्या गैर अर्जदार यांच्याकडे गेल्या व मुलीच्या शिक्षणासाठी व पालनपोषणासाठी त्यांच्याकडे आर्थिक सहाय्याची मागणी केली, परंतु
त्यावेळी गैर अर्जदार यांनी त्यांना घरामध्ये येण्यास प्रतिबंध केला, तसेच तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. शेवटी अर्जदार क्रमांक 1 यांनी गैर अर्जदार यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. परिच्छेद अर्जदार क्रमांक 1 या स्वतः व त्यांच्या मुलीचे उदरनिर्वाह व शिक्षण करण्यास असमर्थ आहे. त्या केवळ त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने जीवन जगत आहेत. त्यांना सिकल सेलचा आजार आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. या उलट गैर अर्जदार यांनी सरकारी नोकरी असून त्यांना दरमहा रुपये 22,000 ते 25,000 वेतन आहे. तसेच त्यांच्यावर अर्जदाराव्यतिरिक्त इतर कोणाच्याही पालनपोषणाची जबाबदारी नाही. वर नमूद कालावधीमध्ये गैर अर्जदार यांनी अर्जदार यांच्या उदरनिर्वाहाची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. करिता अर्जदारांनी सदरचा अर्ज दाखल करून गैर अर्जदार यांच्याकडून उदरनिर्वाहाकरिता दरमहा रुपये 10,000 व नुकसान भरपाई रुपये 10,000 मिळावे अशी मागणी केलेली आहे. परिच्छेद या उलट गैर अर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणणे निशाणी क्रमांक 9 खाली दाखल केले आहे. त्यांनी अर्जदार यांच्याशी असलेले नाते व आरोग्य विभाग येथे नोकरी करत असल्याचे मान्य केले आहे. या व्यतिरिक्त अर्जदार क्रमांक 1 यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहे. गैर अर्जदार यांच्या कथनाप्रमाणे अर्जदार या स्वतःच्या इच्छेने व कोणतेही कारण नसताना गैर अर्जदारापासून अंदाजे 20 ते 22 वर्षापासून वेगळे राहत आहेत. त्यामुळे त्यांचा पती-पत्नी म्हणून एकमेकांशी संपर्क झाला नाही व कौटुंबिक हिंसाचाराचा कोणताही प्रकार घडला नाही. परिच्छेद गैर अर्जदार पुढे असे कथन करतात की अर्जदार क्रमांक 1 यांनी पत्नी म्हणून कोणतीही जबाबदारी पार पाडली नाही, परंतु केवळ पैसे मिळण्याच्या उद्देशाने प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. अर्जदार क्रमांक 1 यांनी कलम 125 फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांना प्रस्तुत प्रकरणात पुन्हा पोटगी मागता येणार नाही. अर्जदार क्रमांक 1 या श्रीमंत घरच्या असून गैर अर्जदार हे गरीब कुटुंबातील आहे. या गोष्टीचा फायदा घेऊन अर्जदार क्रमांक 1 यांनी त्यांच्यावर अत्याचार व हिंसाचार केला आहे. तसेच त्यांना अपमानास्पद वागणूक दिलेली आहे. त्यामुळे ते अर्जदार यांच्यापासून वेगळे राहत आहेत. परिच्छेद सन 1993 व 1994 साली गैर अर्जदार हे अर्जदार क्रमांक 1 यांना नांदण्यास आणण्याकरिता गेले असता त्यांनी येण्यास नकार दिला व गैर अर्जदार यांचा अपमान केला. त्यामुळे अर्जदार क्रमांक 1 या स्वखुशीने वेगळ्या राहत आहेत. करिता त्यांना आर्थिक सहाय्य मागण्याचा अधिकार नाही. गैर अर्जदार यांनी मान्य केले आहे की अर्जदार क्रमांक 1 यांना सिकल सेलचा आजार आहे व त्यामुळे त्या घरातील कामे करू शकत नाही. परिच्छेद गैर अर्जदार यांनी पुढे असे कथन केले आहे की अर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे शेती आहे व सदर शेतीपासून त्यांना दरमहा रुपये 10,000 उत्पन्न मिळते. तसेच त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेतजमीन देखील आहे. त्यामध्ये देखील अर्जदार क्रमांक 1 यांचा हिस्सा आहे. करिता अर्जदार क्रमांक 1 यांना वेगळ्या पुटगीची किंवा इतर खर्चाची गरज नाही. अर्जदार क्रमांक 1 या स्वतःचे व मुलीचे पालनपोषण करण्यास सक्षम व समर्थ आहे. करिता गैर अर्जदाराने सदरचा अर्ज नामंजूर करण्यात यावा अशी विनंती केली. परिच्छेद अर्जदार व गैर अर्जदारातर्फे असलेल्या अधिवक्ता यांचा युक्तिवाद ऐकला. अर्ज, पुरावे व निर्णीतीसाठी उद्भवलेले मुद्दे, त्यावरील निष्कर्ष व निष्कर्षाची कारणमीमांसा पुढील प्रमाणे. स्टॉप.
ह्या उतार्यामधील राहिलेल्या भागाचे डिक्टेशन आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये येईल। अशाच प्रकारच्या भरपूर डिक्टेशनसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।